आता पोऱ्या म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस तो बाप थायचं कामच काय? काय त्याला पुलावरून फिकितो काय करतो? संसार करणं हा काय पराक्रम आहे का? ही गाडी घेणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का क्रांती केली तो? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच नर रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हाणताना टेटसला ठुई बावळ्या. उत्तर ऐकायचं का? अरे साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखट येते. 17व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, पाणी जर थंडानं गेलं ते मिरचीला गेलं तर तिखट झाला, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि मिरचीला गेलं तर तिखट होणार, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि उसाला गेलं तर गोड होणार. पाण्याचं काय नाही. हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे काय? माई डोळे मिटायला म्या नातू पाहिलं मोकळी झाली, मिरची पावडर घाल डोळ्यात. पराक्रम आहे का? परत नाही. तुम्ही बधीर व्हा अजून 10 मिनिटात. परमार्थ हा सूर्य उदयाच्या अगोदरच असावा. कोण करेल? जेवण सुद्धा तसंच आहे. हा 12ला 12:30 जी जेवतात दुपारी ती माणसं नाही. कोण सांगितलं तुम्हाला माणसं? त्यांना अवतार माणसाचा. सगळे माणसं त्यांना ठेवा. जेवण हे सकाळी लईत लई 10च्या आत, 10च्या आत. कारण त्यावेळेस जठराग्नी पचन क्रियेला प्रभावित असतो, आणि जठराग्नी प्रभावित झाला का खालेलं अन्न सात्विक बुद्धी तयार करतं. म्हणून तर इतर समाजात लोक पहा तुम्ही, राठी, झवर, नावंदर, शर्मा, वर्मा, बोरा, ही लोक सूर्य मावळल्यानंतर कधी जेवत नाहीत. कधी तपास केला तुम्हाला? काय घेणं? ही लोक कधी सूर्य मावळल्यानंतर जेवत नाही. आपला 1:30 वाजता उठतो रातचा. आपली पिसळलेली माणसं आहेत आपण. तो आहार आहे. तसं हरिपाठ कधी सूर्य उदयाच्या नंतर जेवत नाही, सूर्य अस्ताला गेल्यावर ते जेवत नाही. का? जठराग्नीची ताकद कमी होते. आपल्याला काय घेणं पडतं? येईन तेव्हा खायचं. काही तर लग्नावरून येतात, रस्त्यानं जेव्हा त्यात हाणल्या रोट्या, भिकार लोक 22 रोट्या हाणल्या, 22 अख्या रात. फॅन लावलं तरी वाद जाईल काय. आणि सकाळी त्याला विचारलं का हो लई त्रास झाला का रात्री? नाही खाण्यात दोष झाला. नालाय का, तुला सांगितलंच कोणी होत का? इतरी लोक. यांना महाराजांची भाषा आहे, ज्याचा आहार नियमात नाही, ज्याचं झोपणं नियमात नाही, ज्याचं उठणं नियमात नाही, तो वैष्णव होऊ शकत. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. 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 असा विपासर निद्रा पाहू भाषण, निद्रा पाहू भाषण. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. नसा विपासर निद्रा पाहू भाषण. नसा विहार निद्रा पाहू भाषण, निद्रा पाहू भाषण. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. नसा विपासर निद्रा पाहू भाषण. आणि काकड्याच्या अभंगाला सुरुवात. आता हरिपाठ पाठ केल्याशिवाय राहायचं नाही. आणि आता अभंगाला सुरुवात झाली. आता शिक. ए बऱ्या, ए बरी ये जाऊन पटकन. लांब जाय, लांब जायला. ए
आणि आता काकड्याच्या अभंगामध्ये फक्त 2च प्रश्न राहतील. अभंग काकड्याचा आहे. आता बोलावं लागेल. आता फक्त माझ्या तोंडातून कीर्तन संपेपर्यंत 2च प्रश्न राहतील. प्रश्न आणि उत्तर. प्रश्न तुमचा, उत्तर माझं. वव्या झालं फिट. सांगू परत. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि कर्म हाच फिट बसलं. हा. आणि काकडा आणि हरिपाठ केल्याशिवाय मरायचं नाही. आणि ज्याच्या पाठ नाही त्यानं जास्त दिवस इथं राहण्यात मजा नाही. म्हणजे ज्याला ज्याला शक्य होईल त्याने लवकर जावं. फायनल. आता अभंगाला झाली सुरुवात. पहिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. पटापटा बोलत जायचं फक्त. आता बोललं तरच कळत. देवाला 2 मुली आहेत. किती गोठाळा कराल बरं का तुम्ही. आता 2 मुली आहे. एका मुलीचं नाव आहे विरहिणी. बरं विरहिणी. आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. पहिली पोरगी विरहिणी, दुसरी पोरगी भूपाळी. आता महिलांना प्रश्न आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभा केला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? 58 62 झालो, नातू पाहिले, उपयोग काय? उलट फिरा बरं का. त्या पुरुषाचं नाव विरहिणी, तिचा नवरा आहे खराब, सासू आहे साजरे चांगले. आणि ती पोरगी आज आपल्याला पाहायची नाही, कारण आपला अभंग भूपाळीचा आहे. म्हणजे विरहिणी प्रश्न संपला. आता दुसरी पोरगी आहे भूपाळी. आता भूपाळीचा असं आहे, सरळ बस रे. भूपाळीचा असं आहे, नवरा खास आहे आणि सास सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारं कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही जरी झालं तरी तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे म्हणा 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 जात नाही. अजून तर गेला नाही आणि आता तर जाऊ शकत नाही. आणि त्या पोरीचं नाव आहे, बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिलं का कीर्तन कळेल. भूपाळी नावाची मुलगी, तिला अवघड शब्द वापरण्यापेक्षा सोपा शब्द वापरतो, बुद्धी. काय बुद्धी? आणि ती बुद्धी नावाची पोरगी या गावात जन्माला आली. या पाहेपा शरीराची या गावात ती जन्माला आली. हिचा बाप कटेवर हात ठेवून उठेवर उभा असणारा पांडुरंग आहे. हिची आई रुक्मिणी आहे. हिची बहीण चंद्रभागा आहे. हिचा भाऊ पटापटा बोला पुंडलिक आहे. बाप पांडुरंग, आई रुक्मिणी, भाऊ पुंडलिक आणि बहीण चंद्रभागा. आणि ती आली ह्या गावात जन्माला आणि ती वयात आली. वयात आल्यावर घोटाळा असा झाला, ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. पण मन थोडं नादी आहे. नादी 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 म्हणजे थोडा वाया गेलेला आहे. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? नाही? मग प्रयत्न चालू आहेत. गर्लफ्रेंड. आता त्या मनाला एक गर्लफ्रेंड आहे. लई किसकट बरं का. ते लई नाव आहे पुढं तुमच्या काय ध्यानात राहतील तेवढे पा. त्याला एक प्रियशी आहे, गर्लफ्रेंड. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवा. मन आणि इच्छा. डोकं खाजवा म्हणजे खाजवा नाही, ध्यानात घ्या. त्या डोकं खाजवा असलं. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला. काही 2-3 दिवस बधीर होत होतो. नीट ऐका पोरांनो. मन कोणाच्या प्रेमात पडलंय? इच्छेच्या. आणि इच्छा पडली मनाच्या प्रेमात. आणि दोघांनी केला याचा तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 11 तारखेला 12वीचा पेपर आहे आणि 21 तारखेला 10वीचा पेपर आहे, झोप.
मन म्हणताय अभ्यास कर. इच्छा म्हणती 17/3 10वीचा भूगोलाचा शेवटचा पेपर आहे. चला, या दोघांचं झालंय भांडण आणि ही पडली त्याच्या प्रेमात. पण थोडे किचकट आहे, तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण गेलं बॉम्बाल? अरे कोण? मन. करेक्ट, मन. मग आता तुम्हाला प्रश्न विचारतो मी, तिला बाळ होईल का? आता हे अवघड आहे. गडी ना पुस्तक आहे, तिला बाळ होईल का? अरे हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना, तुम्ही आजारी आहे का? नाही होणार. आता माळकर यांना प्रश्न, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या. पखवाद्यान सगळं चोपदार फिरदार इनेकरी भिनेकरी अजून 10 घ्या. अखिर रात घ्या. तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, तिला धोका बसलाय. म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण आहे. आता पुरीनो, तिला बसला धोका. कोणला? इच्छेला. कुणाकून? मनाकून. करेक्ट. मग आता पुरी उत्तर द्या सगळ्या.